नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धकार. या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण PSI मुख्य परीक्षा 2020 साली झालेला पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न. आपण त्याचं सखोल विश्लेषण करणार आहोत आणि बेसिक पासून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे तुम्हाला समजणार आहे. चला, पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न काय म्हणतोय, पुढे 6 विधाने आणि त्यानंतर त्यातल्या 3 विधानांचे एकत्रीकरण दिले आहे. तर्कसंगत एकत्रीकरण मिळवा. 6 सेंटेन्स दिलेत आणि खाली ऑप्शन दिलेत की कोणते 3 सेंटेन्स हे त्यांचं एकत्रीकरण केलं तर ते तर्कसंगत असेल. ओके, म्हणजे हा प्रश्न तर आहे, आपल्याला माहिती आहे की हा वेन डायग्राम वरती डिपेंड आहे. वेन डायग्राम या कन्सेप्ट वरती हा बेस आहे. मग आपण ऑप्शन वाईज आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा हे विधाने वाचू. सर्व चेंडू भावले आहेत, सर्व दांडफळ्या भावल्या आहेत, सर्व दांडफळ्या चेंडू आहेत, काही दांडफळ्या भावल्या आहेत, काही भावल्या चेंडू आहेत, एकही चेंडू भावली नाही. हे 6 सेंटेन्स आहेत. यातील 3 तर्कसंगत आहेत. मग ते ऑप्शन वाईज जाऊया आपण. मग ऑप्शन पहिला क ड ई, म्हणजे कोणता? क ड ई. यांची आपण वेन डायग्राम तयार करूया. चला, सर्व दांडफळ्या चेंडू आहेत. सर्व दांडफळ्या, ह्या सर्व दांडफळ्या काय आहेत मित्रांनो? तर चेंडू आहेत. काही दांडफळ्या भावल्या आहेत. ठीक आहे, काही दांडफळ्या भावल्या आहेत. काही म्हणजे आपण दांडफळ्यातील काही भाग आपल्याला कॉमन ठेवायचा आहे आणि काही दांडफळ्या भावल्या आहेत हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आणि हीच डायग्राम अशी सुद्धा होऊ शकते मित्रांनो. हे बघा, ही अशी आणि अशी, कसंही करा, पण काही भावल्यामध्ये काही चेंडू येणारच आहेत. आता ई बघा, काही भावल्या चेंडू आहेत. आता बघा, तुम्ही दांडफळ्या आणि भावल्या कॉमन घेतला तरी पण थोडा भाग जो आहे तो चेंडूचा असणार आणि भावल्यांचा असणार कॉमन. म्हणजे जर 2 सेंटेन्स ही आहे वरती, सर्व दांडफळ्या चेंडू आहेत आणि काही दांडफळ्या भावल्या आहेत, तर या दोघांचं निष्कर्ष मी काय काढू शकतो की काही भावल्या चेंडू आहेत आणि तेच ई मध्ये दिलेलं आहे. कसंही घ्या, जर चिटकून जरी घेतला, म्हणजे कसं म्हणतोय मी, तुम्हाला लक्षात घ्या. हे असं, हे दांडफळे आहेत आणि हे चेंडू आहेत, इकडून आणि इकडून भावले घेतलं. तुम्ही म्हणाल सर असं जर घेतलं किंवा असं जर घेतलं तर काही भावले चेंडू येणार नाही मित्रांनो. तुम्ही चुकता इथं, कारण की तुम्ही हा जो भाग दिसतो हा आणि हा, तुम्ही एकदम मायक्रोस्कोपिकला गेलं तरी तुम्हाला चेंडूचा भाग मिळणारच आहे कॉमन, दिसत नसला तरीही. कारण की 2 वर्तुळामध्ये जो कॉमन पॉईंट असतो तो एक सिंगल पॉईंट असतो, बरोबर. म्हणून तुम्हाला कसंही घ्या, तुम्हाला भावल्यामध्ये चेंडू हे मिळणारच आहेत. म्हणून काही भावल्या चेंडू आहेत हे योग्य ठरतं, हे निष्कर्ष बरोबर ठरतो. म्हणजे कडही एकत्र केलं की आपल्याला बरोबर तर्कसंगत एकत्रीकरण मिळते. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता हे उत्तर आहे कडही. बघितलं, आपल्या नशिबाने पहिलाच ऑप्शन हा त्यांनी बरोबर दिला होता आणि आपण तोच चेक करतोय, म्हणून आपला वेळ वाचला. तर आता तुम्ही काय करायचं, तुम्ही क ई फ, ब ई फ आणि अ क ड यांच्या वेन डायग्राम चेक करायच्या आणि हे 1 नंबर 2 नंबर आणि याच्यावरून हे निष्कर्ष, 1 नंबर 2 नंबर याच्यावरून हे निष्कर्ष, 1 नंबर 2 नंबर आणि याच्यावरून हे निष्कर्ष येतंय का नाही हे चेक करायचे तुम्ही. याच्यामुळे तुमची वेन डायग्रामची प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि तुमचं लॉजिक सुद्धा डेव्हलप व्हायचे चान्सेस आहेत. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न घेऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, विसंगत घटक निवडा. विसंगत घटक निवडायचा आहे. त्याच्या अगोदर हे जरी तुम्हाला क्लिष्ट दिसत असेल तर हे क्लिष्ट नाहीये. तर तुम्ही पहिल्या डायग्रामकडे बघा. आपला एक असा 3 ब्लॉकचा एक बॉक्स आहे, बरोबर. मग हा 3 ब्लॉकचा बॉक्स जो आहे तो बघा, हे वरती ठेवला 1 2 3 ब्लॉकचा बॉक्स, 3 बॉक्सचा ब्लॉक काही म्हणा, 3 आहेत, बरोबर. इथं आडवं 3 आहे. हाच जो बॉक्स आपण घेतला तर तो आडवा लावला 1 2 3, बरोबर. तोच बॉक्स उभा लावला 1 2 3 आणि त्याच्यानंतर परत चिटकून 1 2 3. म्हणजे समजलं, हे 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि हे 1 2 3.
म्हणजे एकमेकांवर असं रचलंय बघा, फक्त म्हणजे समजून घ्या, फक्त असं रचलंय ते, म्हणजे 3D डायमेन्शनमध्ये, 3 डायमेन्शनमध्ये. मग ते तुम्ही लक्षात घ्या की 3 3च आहे, हे तर मला कळालं. म्हणजे एक आपण ऑब्झर्व करतोय, आपण तेच सेम येते का पुढे बघ जातो. परत बघा तुम्ही 3 नंबरची डायग्राम बघा. 3 नंबरच्या डायग्राम मध्ये सुद्धा बघा 1 2 3 1 2 खाली आहे, लक्षात घ्यायचं आहे 3 1 2 3 1 2 3 बघा, हे दोन झाले, हे सेम सेम झाले. त्याचप्रमाणे इकडे बघा 1 2 3 1 2 3 परत इथून जे दिसते ना छोटं 1 2 3 आणि 1 2 3 इथं सुद्धा तसंच येते. आता याच्यामध्ये बघा 1 2 3 पण मित्रांनो हे 3 सेपरेट नाही, तर याच्यावरच हे रचलेलं आहे. परत बघा हे 3 सेपरेट करता येते का आपल्याला? नाही. हे 3 आहेत, मग इथं 1 आणि 2च मिळते, बरोबर. असं मी 3 मिळत नाही, एकावर हे 3 मग इकडं 3, तसं नाही. इकडं 3 झालं की यालाच चिटकवलंय इकडं 3 बनवायला, पण तसं नाही, सेपरेट पाहिजे होतं आपल्याला. म्हणून एक ऑप्शन 1 3 4 हे समानता दाखवत आहेत, तर ऑप्शन 2 हे विसंगत घटक आहे याच्यातील. कशामुळं? म्हणून तुम्हाला ऑप्शन 1 3 4 अगोदर सांगितलं आणि 2 हा विसंगत का आहे म्हणून त्याला शेवटी आपण एक्सप्लेन केलं. म्हणून आपलं उत्तर आहे विसंगत घटक कोणता या 4 पैकी? तर ऑप्शन क्रमांक 2 हा आपला विसंगत घटक आहे. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा छान प्रश्न. गावच्या लोकसंख्येत एका वर्षी 5% वाढ होते. ठीक आहे. पहिल्यांदा मी काय करतो, लोकसंख्याला गृहीत धरतो. लोकसंख्या होती सुरुवातीला x, मग काय झालं, एका वर्षी ह्या पुढच्या एका वर्षी 5% वाढ झाली. म्हणजे जी x लोकसंख्या होती त्याला जर मी 100% मानलं आणि त्याच्यामध्ये 5% वाढ करायची म्हणली तर किती टक्के होणार टोटल? 105%. 105% टक्के चिन्ह आलं की भागिले 100 करायचं. 105 भागिले 100 कशाच्या? तर ह्या एक्सच्या 5% वाढली ना, म्हणजे एक्सला एक सोपं काय सांगतो, एक्सला 100% करायचं ना, तर 100 भागिले 100 एक्स. मग हे 5% वाढले तर 100च होणार, 105 भागिले 100 एक्स. पुढच्या वर्षी 5% घट झाली. पुढच्या वर्षी हे काय झालं, 5% वाढ झाली. आता पुढच्या वर्षी 5% घट होते. मग घट होते म्हणलं तुम्ही असं करणार का, 105 मधून 5 वजा केलं की 100 होणार? तसं नाही करायचं. आता याला 100 समजायचं आणि त्यातून 5% घट करायची, म्हणजे उरलं 95%. कशाच्या? तर ह्या सगळ्याच्या. कशाच्या? 105 भागिले 100 एक्स. 5% वाढ 5% घट, 5% वाढ 105 आणि ह्या पूर्णाच्या 5% घट म्हणजे 95%. 95 भागिले 100. मग दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस जर लोकसंख्या 35,112 असेल, म्हणजे हे टोटल असेल 35,112, तर पहिल्या वर्षाच्या सुरुवातीस गावची लोकसंख्या किती होती, म्हणजे एक्स किती होता हे आपल्याला काढायचं आहे. मग आता आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. आता आपण गणितीय क्रिया करू आणि भाग देऊया. भाग द्या 5चा. 5 1 5 5 9 45 5 2 10 5 0 0 5 1 5 2 10 5 1 5 5 2 10 5 0 0. आता बघा आपण काय करूया, जरा सुटसुटीत लिहूया. एक्स बरोबर 35,112 हे 20 आणि हे 20 गुणाकार येणार 20 गुणिले 20 आणि भागिले हे 19 आणि हे 21 भागाकार येणार 19 आणि 21. ठीक आहे. कशाने भाग द्यायचा? 3 ने देऊया. 3 7 21 भाग देऊया. 3 1 3 3 1 3 2 उरले 3 7 21 3 0 0 3 चौक 12 11,704. परत एकदा 7 ने देऊया. 7 1 7 7 1 7 4 उरले 7 सख्खान 42 5 उरले 7 7 49 1 उरला 7 2 14. आता 19 ने भाग द्यायचा मला. 19 ने भाग द्यायचा म्हणलं, चला पाढे म्हणूया. 19 8 किती? 52 असे. 19 1 19 19 8 52 असे. 52 आणि 167 किती उरले? 52 अधिक 10 62 आणि 5 म्हणजे 15 उरले. पुढे 2 152. परत एकदा 19 ने 8 ने भाग देईल. 19 8 52 असे. म्हणजे वरती उरलं काय? आता बघा वरती उरलं
88 आणि हे 20 जे आहे ते आपण ठेवलेलं 20 गुणिले 20, बरोबर. एवढा आपण भागाकार करून संक्षिप्त स्वरूप आणलेलं आहे. 88 20 गुणिले 20 झालं, 20चा वर्ग करा झालं 400. आता 88 गुणिले 4 करा आणि त्याच्यावरती 2 हे शून्य द्या म्हणजे आपलं उत्तर येईल. चला 4 8 32, हातचाला 3, 4 8 32 आणि 3 35 आणि हे 2 शून्य आहे तसे उत्तर आलेलं आहे 35,200. हे आपलं उत्तर आलेलं आहे. का ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 2 बघा, 35,200 ऑप्शन मध्ये आलेलं आहे. हेच आहे आपलं उत्तर. समजतंय? सोपं होतं ना. पहिल्यांदा 5% वाढ करायची होती आणि परत 5% घट करायची होती. हे फक्त समजलं तर बाकीचं भागाकार करणं सोपं आहे. पाडेपाठ पाहिजे, वर्ग घनपाठ पाहिजे, ह्या बेसिक कंडिशन आहेत. हे आपल्याला मित्रांनो यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय गणितचा अभ्यास सुरूच करायचा नाही. पहिल्यांदा हे काम करायचं आणि मग बाकीचं करायचं. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. असा अवघड प्रश्न दिला की आयोग काय करतं, सोपा प्रश्न टाकतो. काय कुठला सोपा प्रश्न बघा. मालिकेतील पुढील पद शोधा. EWC, JSF, OOI, TKL आणि इथं काय येईल ते आपल्याला शोधायचे. मी दरवेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की मालिका म्हणजे अल्फाबेट्स, इंग्रजी शब्द यांची मालिका, याच्यावरती हमखास प्रश्न येतो. आयोगाची प्रश्नपत्रिका या प्रश्नाशिवाय संपूर्ण होत नाही. जसं जेवणामध्ये मीठ पाहिजे तसं आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न एकतरी पाहिजेच. समजतंय? म्हणून मी म्हणतोय A to Z हे तुम्ही पाठ करा किंवा गेल्या प्रश्नपत्रिका वरती लिहून घ्या जिथं स्पेस असेल तिथं, म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आला की लगेच सोडवता येईल. चला काय म्हणते, EWC, JSF, OOI, TKL आणि हे आपल्याला 3 शब्द पाहिजेत. चला, E ला काय म्हटलंय 5, W ला 23, C ला 3 म्हणजे काय 5, 23 आणि C ला 3. त्याच प्रकारे JSF, J कुठे आहे, J इथे आहे 10, S कुठे आहे 19 आणि F कुठे आहे, F आहे 6, O किती आहे 15 आणि I हे आहे 9. TKL कुठे T इथे आहे 20, K किती आहे, K आहे 11 आणि L आहे 12. मग बघा इथं 5 आहे, 5 अधिक 5 10 केले, 10 अधिक 5 15 केले, 15 अधिक 5 20 केले. मग इथं काय असणार आहे 20 अधिक 5 25 म्हणजे 25 काय आहे तर आपल्याकडे आहे 25 Y आहे. इथे येणार Y. एक शब्द झाला. नंतर बघा उलट जाऊया. 11 इथं आहे, 11 आणि 15 अधिक 4 झाले, 15 अधिक 19 अधिक 4 झाले, 19 अधिक 23 अधिक 4 झाले. म्हणजे इथे काय असणार आहे उलट जर आपण इथं केलं तर 11 आहे तर इथं 7 पाहिजे, कारण की इथं परत मला 4 ने ऍड केलं तर मला 11 मिळतं, म्हणून इथं मला 7 पाहिजे. आणि 7 काय आपलं तर 7 आहे G. आता परत इकडे या, इथं C 3 आहे, असं करतो 3 आणि 3 6, 6 अधिक 3 9, 9 अधिक 3 12, 12 अधिक 3 मित्रांनो काय येते 15. 15 काय 15 O आहे. उत्तर काय आलं YGO आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2 बघा YGO हेच आपलं उत्तर आलेलं आहे. बघा तोपर्यंत. बघा मालिकेतील पुढील पद शोधा. आपण अशी जी मांडणी केली ती किती सोपी गेली बघा. मी जेव्हा A to Z काय टाकलं, मग जेव्हा खालती मला नंबरिंग दिलं, नंबरिंग वरून मला लगेच लॉजिक कळालं की काय येऊ शकतं आणि सोपं सुद्धा गेलं. मी पटपट आन्सर काढलं. ओके, म्हणजे हे किती महत्वाचं आहे आपल्याला.
आणि हा आहे आपला बोनस प्रश्न. याचा मार्क कधीच घालवायचा नाही. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला कट ऑफचा जो 1 मार्क कमी पडतो ना, पोरं लायब्ररीतले म्हणतात अरे माझा 1 मार्काने राहिला 1 मार्क, तो हा मार्क आहे. हा मार्क घालवायचा नाही. हा जर मार्क घालवला तर मित्रांनो नक्कीच कट ऑफ आपण क्रॉस करणार नाहीत, कारण की एवढे सोपे प्रश्न आपल्याला वगळून किंवा सोपे प्रश्न चुकून आपलं चालणार नाही, भागणार नाही, परवडणार सुद्धा नाही. समजतंय? समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. खूप छान प्रश्न, सेट थेरी फॉर्म्युलाचे प्रश्न आहेत. खूप छान, म्हणजे हा आत्तापर्यंत आपण बघतोय PSI मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेट थेरी फॉर्म्युला जो की ह्या प्रश्नामध्ये आपण वापरणार आहोत तो प्रश्न पडतो नेहमी. पण आपण आता काय करू, लॉजिकली सोडूया. कसं सोडवता येईल त्याच्यासाठी मला काय करावं, मला 3 सर्कल काढावे लागतील. ते तुम्हाला मी नीट काढतो अगोदर. जर चुकले तर माफ करा. जमलंय बघ. अजून एक हा जो सेट असतो तो काढावा लागेल मला. संच हा चॅप्टर आहे. तुम्ही बघा 5वी ते 10वी गणिताचं घ्यायचं. सुरुवातीला संच दिलेला आहे की काय आहे तर म्हणून. संच हा कन्सेप्ट त्या पुस्तकामध्ये खूप छान सोडवलेला आहे. हातचं सोडून परत त्याच्या पाठीमागे जायचं नाही. बेसिक जे 5वी ते 10वी स्टेट बोर्डचे पुस्तक आहे ते वाचा, 3 वेळेस सोडवा, बेसिक फाउंडेशन मजबूत करा आणि मग चांगल्या पुस्तकाला जे MPSC साठी आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते पुस्तक हाती घ्या. कोणतेही घ्या. गणित हा कन्सेप्ट असा आहे की कोणतेही घ्या इन सेन्स की जे पुस्तकातून तुम्हाला समजतंय, ज्या पुस्तकातून कन्सेप्ट बेसिक पासून दिली ते पुस्तक घ्या. बरं, तुमचं गणित नाही सुधारलं तर मला येऊन भेटायचं. चला पुढचा प्रश्न घेऊया. 800 लोकांपैकी, आता बघा, आता कन्सेप्ट सांगतो, हे डायग्राम काढली कशी लागणार आहे तुम्ही सांगतो तुम्हाला. 800 लोकांपैकी 288 लोक चहा घेतात. समजा हे चहावाला आहे. 288 लोक चहा घेतात. 188 लोक कॉफी घेतात. समजा हे 188 लोक कॉफी घेतात. तो सेट आहे. जो वर्तुळ आहे ना तो चहाचा वर्तुळ आहे, हा कॉफीचा वर्तुळ आहे. 324 दूध घेतात. 324 दूध घेतात, जे हे पूर्ण. बरं, चहा झालं, कॉफी झालं, दूध झालं. एकूण गावातली लोकसंख्या 800, म्हणजे टोटल जो सेट आहे, जो चौकोन काढलेला आहे, जो चौरस काढलेला आहे, तो म्हणजे एक गाव समजा आणि त्याची लोकसंख्या 88 आणि त्या गावातील हे लोक आहेत. चहा पिणारे, कॉफी पिणारे, दूध पिणारे. पुढे काय म्हणतोय, 84 दूध व चहा घेतात. त्याच्या अगोदर बघा, हे 20 लोक आहे की नाही, 20 लोक तिन्ही पेय घेतात. तिन्ही चहा, कॉफी, दूध हे जे मध्ये कॉमन निघते ना ते 20 लोक हे आहेत. आता परत एकदा वाचूया. 84 लोक दूध व चहा घेतात. कुठं गेलं दूध? दूध आणि चहा. हे दूध आणि चहा यांच्यातील जो कॉमन भाग आहे की नाही होता, हा दूध आणि, दिसतंय तुम्हाला, दूध आणि चहा किती आहे, ते कॉमन भाग किती आहे टोटल, इथे लिहितो मी, हा आहे 84. पण त्यातून 20 जर काढले आपण जे कॉफी सुद्धा घेतात, तर आपल्याला फक्त चहा आणि दूध घेणारे किती मिळतात? 84 मधून जर 20 वजा केले तर मला मिळतात 64. म्हणजे केवढं? एवढं बघा, एवढंच फक्त फक्त दूध आणि चहा घेणारे. असं करत जायचं आता. 80 कॉफी व दूध. कुठं गेलं? कॉफी व दूध, म्हणजे हा भाग बघा, 80 लोक म्हणजे हा भाग टोटल. त्यातील 20 लोक तिन्ही घेत आहेत, म्हणजे हा जो भाग आहे फक्त दूध आणि कॉफी घेणारे, दिसतंय, फक्त दूध आणि कॉफी घेणारे. हे किती झालं? हे जर आहे 80, सॉरी 100 ना, सॉरी 80 कॉफी आणि दूध 80 असेल तर फक्त कॉफी आणि दूध, मग 80 मधून 20 वजा केले की मला काय मिळते? 60 मिळते. ओके. आता लास्ट काय की 100 लोक कॉफी व चहा, हे 100 लोक आहेत काय कॉफी व चहा घेत आहेत. थोडा वेळ घेतो ह्या प्रश्नाला, पण आपण समजूनच घेऊया. याला काय 100 लोक, मग 100 त्यातले 20 कॉमन आहेत, मग इथला हा जो भाग आहे तो किती येणार? हा 80 येणार. तर एकही पेय न घेणाऱ्या लोकांची संख्या किती? आता बघा, आता हे जे मोठं सर्कल आहे
हे जे आहे मोठं किंवा कोणतंही घ्या किंवा हे घ्या, हे जे सर्कल आहे ना टोटल हे आहे 324. बेरीज करतो ना आपण सगळं. आता हे जे सर्कल आहे हे पूर्ण, हे जे सर्कल आहे त्यातील 64 आणि 20 तर घेतलेले आपण, बरोबर. मग 288 मधून मला काय करायचं, 64 आणि 20 किती झाले, 84 मला वजा करावे लागतील. 84 मला वजा करावे लागतील. मग किती येणार, 8 आणि 4 गेले 4, 8 8 0, हे 204. कोणतं आलं हे 204, हे आणि हे मिळून 204 झाले, बरोबर. म्हणजे हा टोटल भाग, हा सर्कल घेतला आपण. आता हा सर्कल घेतल्यानंतर मला कोणता भाग घ्यायचा आहे, हा आणि हा सर्कल, तो झाला 204. 204 ऍड करून कळते ना. आता बघा मी सगळं घेतलंय, फक्त मला एवढं घ्यायचं आता, एवढं फक्त. मग ते कसं घेणार, 188, तर हे पूर्ण टोटल आहे, पूर्ण सर्कल. 188 मधून मला काय वजा करावं लागेल मित्रांनो, काय काय घेतले मी, यातून 80 सुद्धा घेतले आणि यातील 60 मला फक्त घ्यायचे. 80 आणि 20 100 आणि हे 60, बस समजते. काय काय घेतलं, हा पूर्ण सर्कल घेतलाय, हा घेतलाय दूध, हे चहा. आता मला कॉफी, 188 लोक आहेत कॉफी पिणारे, तर तुम्हाला 60, हे 20 आणि हे 80 मला वजा करावे लागतील. 188 मधून मला काय वजा, 60 आणि 20 80, 80 आणि 80 160, हे वजा केलं तर मिळेल मला 28. म्हणजे उरलेले लोक हे 28 झाले. इथे लिहिणार मी 28 कॉफी. म्हणजे हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून दूध, चहा, कॉफी लिहिलंय. कारण की आपण काय केलं, एक मोठा सर्कल घेतला, तो 324 होता. मग उरलेलं जे आपण इथून एवढं घेतलं ते आपण 204, आणि उरलेलं मला एवढं पाहिजे होतं फक्त इकडला भाग, म्हणून मला हे पूर्ण जे आहे ते त्यातून 188 मधून मला वजा करावं लागलं, 28 आलं. यांची करूया बेरीज, 4 आणि 4 8 आणि 8 16, हातचा आला 1, 2 आणि 2 4 5, 3 आणि 2 5. आता हे 556 म्हणजे हे सगळं झालं बघा, हे जे सर्कल मध्ये आतलं आहे का सगळं, ते झालं 556. टोटल गावात लोक किती होते, 88, आणि हे जे उरलेलं आहे ते म्हणजे एकही पेय न पिणाऱ्या लोकांची संख्या, ती काढायची मला ही. मग मला 88 मधून हे सगळं जे आपण काढले 556 ते मला वजा करावं लागेल. 88 वजा 556, चला वजाबाकी करा. 10 6 गेले 4, हातचा आला 1, 10 6 गेले 4, हातचा आला 1, 8 6 गेले 2, म्हणजे 244 हे असे लोक आहेत की एकही पेय न घेतात. एकही पेय न घेणाऱ्या लोकांची संख्या किती, 244. ऑप्शन क्रमांक 4 244 हे उत्तर आलेलं आहे. समजते, थोडीशी गफलत झाली होती याच्यामध्ये की हे कॉफीचं काढताना. 28 आलं, सगळ्यांची बेरीज केली, 556 लोक एक ना एक पेय घेतात, कोणतं तरी पेय घेतात, चहा, कॉफी किंवा दूध, चहा, कॉफी किंवा कॉफी, दूध किंवा दूध, चहा, काही घेतात, काही लोक तिन्ही घेतात. म्हणजे सगळ्यांची संख्या काढली 556, आणि 800 मधून जे गावातील लोकसंख्या होती 800 इथे लिहिली दिसते, म्हणून हा जो पूर्ण सेट होता, युनिव्हर्सल सेट म्हणून आपण त्याला, ते होतं 800. 800 मधून 556 वजा केलं की हे जे उरलेली जागा आहे, जे आहे की एकही पेय न घेणारे लोकांची संख्या, ती आली 244. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. समजते, हे सेट थेरी फॉर्म्युल्याने सुद्धा येतं मित्रांनो, पण काही लोकांना फॉर्म्युला समजत नाही किंवा त्यातलं युनियन आणि इंटरसेक्शन जो असतो तो समजत नाही, आणि असं जर लॉजिक लावलं तरी सुद्धा येतं उत्तर, नो प्रॉब्लेम. फॉर्म्युल्याची गरज नाही आपल्याला. समजतं, चला जायचं पुढे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, ABCD या 4 संशयातांची चौकशी झाली. ABCD 4 लोक आहेत, त्यांची चौकशी झाली. यापैकी एक व्यक्ती खोटे बोलत असेल आणि त्याचे प्रतिसाद अभ्यासून योग्य पर्याय निवडा. जो व्यक्ती खोटं बोलतोय ते आपल्याला शोधायचं. हे जे ए दिसते का,
हे ए असं कॅपिटल बनवूया की ती व्यक्ती बोलते, त्याचं वाक्य दिले, त्याचा रिस्पॉन्स प्रतिसाद दिलाय. मग ए काय म्हणते, बी ने फसवल्याशिवाय सी फसवत नाही. म्हणजे याच्यामध्ये दिले बी फसवतो, फसवतोय म्हणजे मी असं करतो, आणि सी फसवत नाही. सी बी ने फसवलं तर सी सुद्धा फसवतो. बी काय म्हणतो, ए किंवा बी ने फसवलंय, ए और बी ने फसवलंय. सी काय म्हणतो, बी ने फसवलं नाही, म्हणजे टिक मारायचा करतो, मी फसवले, म्हणजे सी ने फसवले. डी म्हणतो बी ने फसवले. म्हणजे बघा, तिघ जण म्हणतायत बी ने फसवलं. ए म्हणतोय बी ने फसवलं, बी म्हणतोय बी ने फसवलं, बी काय म्हणतो ए किंवा बी ने फसवलं, डी म्हणतोय बी ने फसवलं. म्हणजे सीच फक्त वेगळं बोलतोय, म्हणजे सी हा खोटं बोलतोय आपला. बाकी तिघ योग्य बोलतायत, सी खोटं बोलतोय, कारण की सी म्हणतोय बी ने फसवले नाही. पण ए बी सी यांच्या रिस्पॉन्समधून, प्रतिसादामधून आपल्याला कळतं की तिघे जे बोलतायत ते एकमेकांना कॉन्फ्लिक्ट करत नाहीत, ते एकमेकांना सांभाळून घेतात. म्हणजे सांभाळून घेणं असं म्हणण्यापेक्षा एकमेकांना कोऑर्डिनेट करतायत. म्हणजे बी ने फसवले, सी म्हणतो की बी ने फसवलं नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक सी खोटे बोलतोय असं कुठं आहे का? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, सी खोटे बोलली, बी ने फसवले आहे. समजते? ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. सोपा होता प्रश्न, सोपा टाकलाय म्हणून सोपा होता, नाही तर अशा प्रकारचे प्रश्न खूप लॉजिक लागतं, वेळ लागतो, त्याला खूप कन्सिडरेशन करावं लागतं. पहिल्यांदा म्हणावं लागतं की समजा ए बी सी डी, परत देतात की एक सेंटेन्स बरोबर, एक सेंटेन्स चुकीचं, एक सेंटेन्स बरोबर, एक सेंटेन्स चुकीचं, असं दिलेलं आहे, आणि मग शोधा म्हणतात. त्याच्या कंपॅरिझनली हा प्रश्न सोपा होता. त्यांनी फक्त विचारलं की एक व्यक्ती खोटे बोलते, ते आपल्याला काढायचं होतं, आपण काढलं. सी खोटे बोलते, बी ने फसवलं आहे. जायचं पुढे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा, हा प्रश्न किती आपल्याला फसवण्यासाठी टाकलाय बघा. आता जे प्रश्न पूर्ण वाचूया, मग मी तुम्हाला समजावून सांगतो की याच्यामध्ये फापट पसारा किती दिलाय. एका मुलाकडे पिवळा व निळा मेनखडू आहे, ठीक आहे. आणखी एका मुलाकडे हिरवा आणि निळा मेनखडू आहे. आता पुढे तत्वकडे काय आहे, तर पिवळा खडू नाही. नाही म्हटलं की मी त्याला फुली मारतो बघा, पिवळा खडू नाही. सुमाकडे हिरवा खडू आहे, आहे म्हटलं की मी त्याला बरोबर चिन्ह मारतो. सुमाकडे काय आहे, हिरवा खडू आहे, परंतु लाल रंगाचा नाही, लाल रंगाचा नाही. पुढे जान, ओ मेरी जान, जानकडे पिवळा मेनखडू आहे, जानकडे पिवळा मेनखडू आहे, दोन्हीकडे निळा खडू आहे, दोन्हीकडे निळा खडू आहे, निळा खडू आहे, परंतु हिरवा नाही. पुढे दिले की प्रत्येकाकडे असलेल्या खडूंचे रंग कोणते आहेत ते मला सांगायचे. प्रश्नासंदर्भात खाली दिलेल्या अधिकच्या विधेचा पुरेसापणा आवश्यकता निश्चित करा. खाली जास्तीची विधान दिलेत. प्रत्येक मुलाकडे फक्त 2 खडू आहेत, ओके, आणि प्रत्येक रंगाचे फक्त 2च खडू आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक रंगाचे 2च खडू आहेत. मग रंग किती आहेत, एक पिवळा आहे, हिरवा, लाल, निळा. म्हणजे पिवळा, हिरवा, लाल आणि निळा, या 4 प्रकारचे खडू आहेत. म्हणजे खडू प्रत्येकी 2 खडू आहेत, एक 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 एक. आता बघा, हिरवा, सुमाकडे हिरवा आहे, त्याला कट मारतो, म्हणजे हिरवा एक संपला. जानकडे पिवळा आहे, एक पिवळा संपला. दोन्हीकडे निळा आहे, एक निळा संपला. आता उरले किती, लाल 2 उरलेत. इथं तर लाल वापरायचं नाही आपल्याला, मग तुम्ही इकडे एक लाल ठेवा आणि इकडे एक लाल ठेवा, हे दोन्ही संपले.
उरला किती आता? हिरवा आणि पिवळा एक एक उरला आणि निळा एक उरला. इथं हिरवा वापरायचा नाही, मग इथं काय करा तुम्ही, इथं निळा होता मग इथं पिवळा घ्या. पिवळा संपला. आता हिरवा इथं वापरलाय तर इथं काय करा तुम्ही, निळा घ्या. निळा सुद्धा संपला. आता बघा हिरवा उरलाय का? एक हिरवा उरलाय. पिवळा आणि लाल झाला, हिरवा आणि निळा झाला, पिवळा आणि लाल झाला आणि निळा आणि पिवळा झाला. पिवळा 3 वेळेस झाला मित्रांनो. पिवळा आपण घेणार नाही, इथं पिवळा होता, इथं पिवळा होता. मग उरला कुठला आपला? तो हिरवा. हिरवा इथं वापरणार नाही, तर हिरवा आपण काय करूया, इथं हिरवा घ्या आणि खालती लाल घ्या. आता परत एकदा लिहितो मी तत्व. आता मी थोडस शॉर्ट लिहितो. येल्लो आणि ग्रीन सोमा, ग्रीन आणि ब्ल्यू जान, येल्लो आणि रेड, आणि दोन्ही आहे ब्ल्यू आणि रेड. म्हणजे 2 येल्लो, 2 ग्रीन, 2 ब्ल्यू आणि 2 रेड हे वापरले. मग आपल्याला प्रत्येक मुलाकडे 2च खडू आहेत. हो, प्रत्येक मुलाकडे 2 खडू आहेत आणि प्रत्येक रंगाचे फक्त 2 खडू आहेत. बघा, प्रत्येक रंगाचे 2 खडू आहेत. म्हणजे या दोन्ही विधानांचा वापर केल्यानंतरच मला पूर्ण अर्थ बोध झाला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बघा, अ व ब या दोन्ही आवश्यक व पुरेशा आहेत. कारण की फक्त एकावरून मी पूर्ण माहिती काढू शकत नाही, मला या दोन्ही वाक्यांचा अर्थ लागतो आणि दोन्ही विधाने यांचाच वापर करून मी पूर्ण प्रत्येकाकडे असलेल्या खडूंचे रंग कोणते हे मी काढू शकतो. समजते? म्हणजे प्रत्येकाकडे असलेले रंग मी काढले, लाल, पिवळा. कसंही ठेवा, हे प्रत्येकी 2 खडू यूज करायचे आणि जिथं जो वापरला नाही तो सोडून दुसरा कलर घ्यायचा. जसं की सोमाकडे लाल नाही पाहिजे होता, मग निळा घेतला. इकडे हिरवा नव्हता पाहिजे म्हणून लाल घेतला. ओके, म्हणजे या दोन्हींचा वापर केला तेव्हाच मला कळालं की प्रत्येकाकडे कोणत्या कलरचा खडू आहे. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अ व ब या दोन्ही आवश्यक व पुरेशा आहेत. समजतंय? ऑप्शन बघा, परिच्छेदातील दिलेली विधा आवश्यक पुरेशा आहे. परिच्छेदावरून कळते का मला? नाही. त्या विधानांचा वापर करावा लागतो. फक्त अ आवश्यक आहे का? नाही. दोन्ही. फक्त ब आवश्यक आहे का? नाही. तर दोन्ही आवश्यक आहेत. ऑप्शन क्रमांक 3. समजते? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. सी चे यू शी नाते काय? सी चे यू शी नाते काय काढायचे मला? पुढील विधेचा पुरेपणा निश्चित करा. आर ही जे बहीण, आर ची बहीण जे, आर ची बहीण जे मुलगी असेल तर मी असं लिहिणार आहे, मुलगी, आणि मुलगा असेल तर मी प्लस लिहिणार आहे. मग आर ची बहीण जे, बहीण आहे म्हणून मी असं लिहितो जे, हिने सी चा भाऊ एल शी लग्न केले. म्हणजे एल शी लग्न केले, ही मुलगी आहे म्हणजे हा मुलगा असणार आहे. हे जोडपं झालं. एल ही सी चा भाऊ एल, बरोबर. बघा, आर ही बहीण आहे. आर ची बहीण जे जी आहे ते सी चा भाऊ एल शी लग्न केले असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे एल हा एकुलता एक मुलगा आहे, त्याच्यामुळे सी काय असणार आहे? मुलगी असणार आहे. एल हा जर एकुलता एक मुलगा असेल तर सी काय असणार आहे? मुलगी असणार आहे. बघा, तो आई वडिलांचा एकटा मुलगा आहे एल. यू ही एल आणि जे यांची एकटी मुलगी आहे. जे आणि एल यांची मुलगी आहे यू, मुलगी आहे म्हणून करतो मायनस लिहितो, वजा लिहितो. मग सी आणि यू चं नातं काय? तर मला याच्यावरून नातं कळतं की यू, सी ही यू ची काय आहे मित्रांनो? वडिलांची बहीण म्हणजे आत्या आहे. म्हणजे बघा, फक्त अपुरेशी आहे आणि ब ची आवश्यकता नाही असं आहे का? नाही. अ आणि ब दोन्ही आवश्यक पुरेशा आहेत. यस, दोन्ही आवश्यक पुरेशा आहे. कारण की दुसऱ्याच ब या वाक्यामध्ये त्यांनी यू संबंध यू सांगितलाय.
मग सी आणि यूचं नातं काढायचं म्हणजे यूची तर एंट्री झाली पाहिजे होती, म्हणून अ पण लागणार, ब पण लागणार, म्हणजे अ आणि ब या दोन्ही आवश्यक व पुरेशा आहेत यू सी आणि यूचं नाते सांगण्यासाठी. फक्त अ किंवा ब नाही, अ किंवा ब नाही. ऑप्शन क्रमांक 2 अ आणि ब. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढील परिच्छेदात वापरलेली अनुमान प्रक्रिया अभ्यासा. ठीक आहे, आणि यादीतील सर्वात जवळून त्याच प्रकारची अनुमान प्रक्रिया वापरलेली सर्वात जवळून हा प्रश्न खूप कन्फ्युजिंग आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न याचं जोपर्यंत आयोग उत्तर देत नाही तोपर्यंत मी त्याला कोऑर्डिनेट किंवा त्याला रेझोनेट करू शकत नाही. बरोबर, अशा प्रकारचे प्रश्न, कारण की मला दुसरं ऑप्शन सुद्धा बरोबर वाटू शकतो, पण आयोगला मात्र वेगळंच अपेक्षित असतं, वेगळंच उत्तर वगैरे काढतं ते. प्रकारची अनुमान प्रक्रिया वापरलेली युक्तिवाद निवडायचा आहे. ओके, आता हा पॅसेज वाचू आपण. त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीमुळे शासनाला एकतर चलनाला परदेशी बाजारात थेट पाठबळ देणे किंवा व्याजदरात वाढ करणे भाग होते. म्हणजे एक अशी गोष्ट आहे की ती करायची मस्ट होती, ते करायला पाहिजे होती. जसं की हे आर्थिक परिस्थिती खराब होती, म्हणून शासनाला काय करायचं होतं की परदेशी बाजारात थेट पाठबळ द्यायचं होतं चलनाला किंवा व्याजदरात वाढ करणं भाग होतं, हे करायचं होतं. परंतु तथापि राजकीय आत्मघात टाळण्यासाठी त्याने व्याजदर वाढवले नाहीत. त्यामुळे शासनाला खर्चिक आहे हे माहीत असून रुपयाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे मस्ट एक होतं, पण शासनाने वेगळीच गोष्ट केली 2 नंबरची. हे करायचं होतं हे माहीत होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी खर्चिक आहे हे माहीत असून रुपयाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एक मस्ट होतं करायचंय, पण शासनाला माहित होतं की हे 1 नंबरची गोष्ट करायची होती, आपल्याला हे करणं भाग होतं. जसं की त्याचं सोल्युशन होतं 1 नंबर, पण शासनाने काय केलं की आत्मघातकीपणा टाळण्यासाठी ऑप्शन 2 चूज केला. आता या प्रकारचं मला निवडायचंय. बरं, जर राजाने डॉक्टरांचा सल्ला मानला असता आणि तो घरी राहिला असता तर एव्हाना तो पूर्णतः बरा झाला असता. तथापि त्याने वेळ काढला नाही आणि अजून तो बराही झाला नाही. याच्यामध्ये आउटपुट म्हणजे आउटकम काय काढलं ते दिले, म्हणजे ते सरकारने ऍक्च्युअल काय केलं ते दिले, पण या ऑप्शनमध्ये वेळ काढला नाही म्हणजे त्याच्यावर काय त्याने कृती केली नाही हे सांगितले. मग हे बरोबर तंतोतंत जुळत नाही. आरोग्य केंद्रात पॉल आणि जगन हे 2 डॉक्टर आहेत. पॉल व्यक्तिगत चौकशी करत रुग्णांचे स्वागत करतो, परंतु जगनला फक्त आर्थिक आरोग्य समस्यात अधिक रस आहे, म्हणून मला जगनला भेटण्याची इच्छा आहे. म्हणजे बघा काय इथं काय सांगितलंय, मस्ट काहीतरी एक काम करायचं, पण निर्णय दुसरा घेतलाय. ओके, आणि हे पॉल आणि जगन हे कम्पॅरेटिव्हली आपण केलंय. पॉलला काय आवडतं, जगनला काय आवडतं, अशा प्रकारे कंपॅरिझन नाही दिलं, फक्त 2 ऑप्शन दिलेत. एक मस्ट होता पण दुसरा निर्णय घेतलाय, म्हणजे हे त्याला काय लागू होऊ शकत नाही. सेम 2 आणि 3 ऑप्शन बघा सेम होते. तुला एकतर वावडे झाले असावे किंवा जीवाणू संसर्ग झाला असावा. तसंच पॉल किंवा जगन यात दिलंय की वावडे किंवा जीवाणू संसर्ग. या लक्षणावरून दिसत आहे जर तो विषाणू असेल तर त्यावर उपयुक्त उपचार उपलब्ध नाही, म्हणून तू त्यावर ते वावडे आहे असे धरून उपचार करू शकतो. काहीच कशाला ताळमेळ नाही, सिरपेर नाही, हात पाय नाहीत, उपलब्ध नाही म्हणून तू त्याच्या विषाणू आहे असेल तर उपचारच उपलब्ध नाहीत, आणि म्हणून तू काय कर की वावडे आहे असं धरून उपचार चालू करू शकतेस. हे असं काही याला मॅच होत नाही, चुकलं. मग हे 3 जवळपास मॅच होत नाहीत, पण मला चौथा बघा, कारला वेदनाशामक गोळीची गरज होती. मस्ट होतं, काहीतरी गरज होती याला असं करायची. मग आम्ही काय करू, एक आउटकम आउटपुट काय करायचं डिसिजन ते याच्यामध्ये घेतलं त्यांनी. मग एकतर पॅरासिटामॉल किंवा ॲस्पिरिन ठेवतो. त्याला पॅरासिटामॉलचे वावडे असल्यामुळे त्याला ॲस्पिरिन घ्यावे लागते. हे चौथा या पूर्ण 4 ऑप्शन पैकी सगळ्यात जवळ मॅच होणारा तंतोतंत त्याला बसणारा ते पॅराग्राफ दिलाय त्याच्यासारखा मला ऑप्शन क्रमांक 4 वाटतो. आयोगाने ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर दिले. ऑप्शन 2 आणि 3 हे सेम आहेत म्हणून आपण एलिमिनेट करू शकतो ऑन द स्पॉट. आणि ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आउटपुट काढलं नाही, आउटकम काढलं नाही, डिसिजन काही घेतला नाही, म्हणून मला 1 हे चुकीचं वाटतं. मग 1, 2, 3 चुकीचे आहेत. ऑप्शन 4 वाचला, ऑप्शन 4 बरोबर वाटतोय, बरोबर तो लॉजिक त्याला सपोर्ट करतोय. समजतंय, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4.
समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय केलं? जमील त्याच्या सायकलवरून त्याच्या घराच्या पूर्वेला 2 किलोमीटर त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेला. बरं ठीक आहे, जमील इथं होता. दिशा आपण माहिती, आपल्या दिशा काय? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. मग जमील काय केलं? त्याच्या सायकलवरून त्याच्या घराच्या पूर्वेला काय केलं? 2 किलोमीटर अंतरावर त्याच्या मैत्रिणीला म्हणजे दानाला, इथं काय होतं? इथं जमीलचं घर होतं आणि इथं दानाचं घर होतं. या ठिकाणाहून ते दोन मित्र स्वतंत्र सायकलवरून 5 किलोमीटर दक्षिणेला गेले. इथे होते, 2 जण भेटले, मग सायकलवरून सेपरेट इथं आले 5 किलोमीटर दक्षिणेला. त्यांच्या मैत्रिणीला सुमाला, इथं घर आहे सुमाचं, सुमाला तिच्या घरी भेटायला गेले. त्या ठिकाणाहून ते तिघे मित्र स्वतंत्र सायकलवरून 9 किलोमीटर उत्तरेला गेले. मग इथून परत उत्तरेला जाणार. हे 5 आणि वरती असणार मित्रांनो 4 किलोमीटर, म्हणजे टोटल 9 किलोमीटर झालं. उत्तरेला गेले. 2 किलोमीटर पश्चिमेला, परत 2 किलोमीटर पश्चिमेला आणि शेवटी 9 किलोमीटर दक्षिणेला. परत 9 किलोमीटर हे टोटल डिस्टन्स आहे. हे 9 किलोमीटर दक्षिणेला गेले. सायकलवारी संपली. कोण त्याच्या किंवा तिच्या त्यांच्या घरात सर्वात जवळ आहे? सर्वात जवळ कोण आहे हे झाले फायनल. बघा, सुमाचं घर किती किलोमीटरवर आहे? 2 किलोमीटर आहे, म्हणून इथं सुद्धा 2 किलोमीटर एक आयत तयार होतोय, म्हणून हे 2 किलोमीटर म्हणजे हे 2 किलोमीटर. परत इथून फायनल जमील किती अंतरावर आहे? जमील बघा हे 5 किलोमीटर आहे, हा आयत तयार होतोय म्हणून हा 5 किलोमीटर, म्हणजे हे 2 सेम असणार, हे 2 सेम असणार, बरोबर. आणि परत फायनल होतं हे दानाचं घर इथं तिरक्या ह्याच्यात जाऊन, किंवा तिरकं नाही घ्यायचं, जर तिरकं नसेल विचार करायचा तर सुमा इकडून असं जाऊ शकते किंवा इकडून असं जाऊ शकते. म्हणजे दानाचं घर हे 2 आणि 5 7 किलोमीटर असेल. म्हणजे सुमा जी 2 किलोमीटर ती सगळ्यात जवळ राहते, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुमा. सगळ्यात जिथं सायकलवारी संपली इथून घराच्या सर्वात जवळ कोण आहे? तर सुमा राहते. समजते? ऑप्शन क्रमांक 4 सुमा. पायथागोरस सुद्धा करू शकता तुम्ही मित्रांनो, हे असं जर काढायचं झालं, पण पायथागोरस जरी तो 5 पेक्षा जास्तच येणार आहे. समजते? पायथागोरसच्या ज्या 2 बाजू असतात, लांबी रुंदी किंवा सॉरी लांबी आणि उंची, पाया आणि उंची सॉरी, त्याच्यापेक्षा हे जे पायथागोरस कर्ण असतो आपला तो जास्त असतो. म्हणजे दानाचं घर सुद्धा 5 किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे. हे 5 किलोमीटर असणार आहे, हे 2च येतं उत्तर, कसंही काढा तुम्ही, म्हणून आपण हे पायथागोरसचा काय वापरला केला नाही. समजते? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतो प्रश्न? पुढील मांडणीतील रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत प्रतिमा संच निवडा. म्हणजे हे जे आहे काय, हे 1 आहे, 2 आणि हे 3 मधला जो आहे भाग, ते 4 ऑप्शन दिलेत, ते मला निवडायचे. तर इथं बघा हार्ट आहे, हे हार्ट पहिल्यांदा सुलटे आहे, हार्ट उलट करायचे मला, हे उलट. त्याचप्रमाणे एक मिनिट, चला प्रश्न बघा. हे जे रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये मला हे ऑप्शन पैकी काय येते ते ठेवायचं आहे. आता ही जी 1 नंबर कॉलम, 2 3 4, 1 नंबर आणि 3 नंबर कॉलम बघा,
या एकमेकांच्या आरसा प्रतिमा आहेत. म्हणजे बघा हे ट्रायंगल इकडे तोंड करून आहे, तर हा ट्रायंगल इकडे तोंड करून आहे. म्हणजे त्याच प्रकारे इथे सुद्धा 1 ची आणि 3 ची आरसा प्रतिमा दिसते तुम्हाला. म्हणून याची 1 ची आणि इथे तिसरा हे एकमेकांना आरसा प्रतिमा असणार आहे. म्हणजे हे कसं असणार आहे, हे असं असणार आणि हे असं असणार. मग बघा हे असं का आहे का कुठं, तर मोठं काढतो मी, तुम्हाला दिसेल. हे बघा 1 2 हे 3 याच्यामध्ये हे उलट आहे म्हणून हे झालं इलिमिनेट. ठीक आहे, इथं आलो. नंतर मला काय दिसते की आता रो कॉलम 2 आणि 4 हे एकमेकांच्या आरसा प्रतिमा आहेत. कशावरून बघितलं बघा, इथे बघा हे ॲरो, हा अर्धचंद्र, हा अर्धचंद्र. मग इथं काय येणार आहे, याचं आरसा प्रतिबिंब येणार आहे. मग आरसा प्रतिबिंब म्हणजे काय असणार आहे, इकडं शेवटी असा त्रिकोण आणि इथं असं त्रिकोण येणार. हे असं कुठे आहे बघा बरं, असं कुठे बघा, हे इथं असं आहे दिसते, इथं उलट आहे. म्हणजे हे इलिमिनेट झालं. आता हे उरलं 2 आणि 4 पाहिजे मला. मग हा जो सर्कल आहे तो इकडे असणार, जो की दोन्ही मध्ये आहे. आणि हा जो ॲरो आहे तो या साईडला असणार. तो ॲरो हा खालती आहे म्हणून हा इलिमिनेट, हा ॲरो वरती आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, आरसा प्रतिमा होती कॉलम 1 आणि कॉलम 3 एकमेकांना आरसा प्रतिमा होते. कॉलम 2 आणि कॉलम 4 एकमेकांना आरसा प्रतिमा होत्या. समजतंय, समजायलाच पाहिजे. जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न घेऊया. काही मित्र कबड्डी पाहत होते, कबड्डीची मॅचेस चालू आहे, काही मित्र कबड्डी पाहत आहेत ऑडियन्स मध्ये. हा ना 308 या आसनावर बसले आहे. म्हणजे समजा आता मी इथे लिहितो 308 हाना. हानाच्या उजव्या बाजूला 311व्या आसनावर मंजू बसले. 308 309 310 311 बरोबर. 309 310 311 इथं कोण बसले, मंजू. हानाच्या डाव्या बाजूच्या आसनावर गगन बसलाय. हानाच्या डाव्यावर गगन बसलाय म्हणजे हे झालं 307. अब्बास गगनच्या डाव्या बाजूला बसलाय. अब्बास इथं गगनच्या डाव्या बाजूला बसलाय. डाव्या बाजूला बसलाय पण पुढे वाचवा होती. पण अब्बास गगनच्या डाव्या बाजूला बसलाय, पण अब्बास व गगन यांच्या दरम्यान 3 आसनावर या सर्वांना अपरिचित असलेले लोक बसलेत. म्हणजे कसं, एक हा 2 हा 3 आणि इथं अब्बास, इथं अब्बास बसलाय. यांच्यामध्ये हे 3 अनोळखी व्यक्ती बसल्यात. तर अब्बास बसलेल्या आसनाचा क्रमांक किती. मग गगनचा मला कळालं 307 आहे, मग हे असेल 306 305 304. मग अब्बासचा असेल 303, याचा असेल 303. ऑप्शन क्रमांक 3 303. ऑप्शन क्रमांक 3 303. समजते, सोपं होता प्रश्न, उजवं डाव कळायला पाहिजे होतं. पण हे जे होतं अब्बास हा गगनच्या डाव्या बाजूला आहे लगतच्या डाव्या बाजूला नसून पुढे लगेच दिलं होतं. त्यांनी अब्बास व गगन यांच्या दरम्यान 3 आसनावर या सर्वांना अपरिचित लोक बसले होते. मग हे 3 अपरिचित लोक मध्ये टाकले, शेवटी अब्बासला ठेवला आणि आपण नंबर काढला, सीट नंबर त्याचा किती होता, तो होता 303. समजते, सोपा प्रश्न. जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न घेऊया. हा वर्तुळाकार अगोदरच मी काढलेला आहे. आता प्रश्न वाचूया, आपला वेळ वाचावा म्हणून हे अगोदर काढून ठेवलेलं आहे. काय म्हणते, एका वर्तुळाकार चालण्याचा मार्ग आणि त्याच्या बाह्यकडेने OPQRSTU
बघा इथं O P Q R S T U V अशी नामनिर्देशित असलेली 8 झाडे आहेत. 8 झाडे समान अंतरावर लावले. X ही व्यक्ती एक समान गतीने T या कालावधीत O ते Q हे अंतर चालते. O ते Q हे अंतर चालते. कोणती व्यक्ती? X ही व्यक्ती कोणत्या स्पीडनी? T या स्पीडनी. त्याच वेळी Y ही व्यक्ती एक समान गतीने T कालावधीत S पर्यंतचे अंतर P पासून चालते. S पर्यंतचे अंतर P पासून कोणती व्यक्ती? Y चालते आणि T च्या स्पीडने चालते. या स्पीडने चालते. X सुद्धा T च्या स्पीडने, Y सुद्धा T च्या स्पीडने, सॉरी X सुद्धा एक समान गतीने T या कालावधीत आणि Y हा त्याच गतीने T या कालावधीत. माफ करा, T म्हणजे टाइम आहे. या दोन्ही व्यक्तींनी एकाच दिशेने एका क्षणी चालायला सुरुवात केली. आता समजा X आणि Y व्यक्ती हे जे आहेत ना ते O पाशी आहेत. हे X आहे आणि हे Y आहेत. प्रत्येक झाडामधील अंतर आपण काय करूया? D समजूया. आता बघा, X ही व्यक्ती काय करते? हे D आणि हे D म्हणजे 2D हे अंतर T या टाइम मध्ये क्रॉस करते. म्हणजे Xचा जर टाइम Xचा स्पीड बघायला गेला तर काय असतं? V म्हणजे D/T, म्हणजेच वेग म्हणजे अंतर भागिले काळ. बरोबर? मग काय असणार आहे? अंतर भागिले काळ म्हणजे Xचा वेग किती? अंतर किती असणार आहे? X ने काय केले? 2 झाडं क्रॉस केली म्हणजे हे D आणि हे D म्हणजे 2D. आणि वेळ किती असणार? T असणार, दिले त्यांनी. तसंच Y ने काय केलं बघा? 1D, हे 2D आणि हे 3D. P पर्यंत गेला ना D, P पर्यंत गेला Y, S पासून P पर्यंत म्हणजे 3D अंतर क्रॉस केले त्यांनी आणि अंतर टाइम किती लागला? T. तर आता काय करायचं आपल्याला? काय काढायचं त्यांनी? एकाच ठिकाणी मी काय ठरवलं की हा सगळे X आणि Y एकाच ठिकाणी आहेत. समजा O पाशी आहेत. या दोन व्यक्ती X आणि Y चालायला सुरुवात केली आणि एका बिंदूपाशी ज्या वेळी असतील तिची निवड करा. दोन्ही व्यक्तींनी एकाच दिशेने एका क्षणी चालायला सुरुवात केली. चालायला सुरुवात केल्यानंतर दोन व्यक्ती X आणि Y एका बिंदूपाशी ज्या वेळी पोहोचतील तिची निवड करा. म्हणजे X आणि Y एका ठिकाणीपासून एका क्षणी चालायला सुरू केलं. मग काय केलं? इथून O पासून सुरू केले, O पासून एंड करायचे. म्हणजे टोटल डिस्टन्स किती आहे मित्रांनो? हा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे टोटल डिस्टन्स आहे, टोटल D आहे 8D. टोटल डिस्टन्स आहे 8D. आता जो त्यांचा वेग आहे हा आपल्याला रिलेटिव्ह वेग घ्यावा लागेल, रिलेटिव्ह स्पीड घ्यावा लागेल. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय असतो? जेव्हा ते एकाच दिशेने चालायला सुरुवात करतायत तेव्हा त्याची करायची वजाबाकी. जेव्हा ते विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली असते तर त्यांची करायची होती आपल्याला बेरीज. मग आपण काय करणार आहे? वजाबाकी. मोठ्यामधून लहान वजा करूया. बरोबर? मोठं काय? 3D भागिले T, छोटं काय? 2D भागिले T. मग परत एकदा आपण काय करतो? आपल्याला टाइम काढायचा आहे T. मग T काढताना आपण काय करतो? V इकडे घेतो म्हणजे T बरोबर झालं D भागिले V. D किती झाला आता? टोटल डिस्टन्स झाला 8D. आणि जो आपला वेग होता, रिलेटिव्ह स्पीड घ्यायचा आहे जो की एकाच समान दिशेने जात आहेत म्हणून त्यांची वजाबाकी घेणार आहोत. मोठ्यातून 3D भागिले T वजा 2D भागिले T. T म्हणण्यापेक्षा वेळ करूया कारण की T सेम वाटेल तुम्हाला, कट होईल. वेळ किती वेळ लागलाय ते बघायचं आपल्याला. मग छेद समान आहे, अंशाची वजाबाकी करूया. 3D - 2D येणार D भागिले T. हे D आणि हे D होणार कॅन्सल आणि हे T भागिले, भागिलेच्या भागिले म्हणजे उलटून गुणिले म्हणजे जो वेळ आहे तो येणार 8T. बघा 3D - 2D D भागिले T येणार. ओके.
मग 8d भागिले d बाय टी, डी होणार कॅन्सल. 8 भागिलेच्या भागिले टी आहे, मग वरती जाणार ते 8 गुणिले टी येणार. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे आपलं 8t. म्हणजे दोन्ही व्यक्तींनी x आणि y एका दिशेने एका क्षणी चालायला सुरुवात केली. चालायला सुरुवात केल्यानंतर त्या दोन व्यक्ती x आणि y एका बिंदूपाशी ज्यावेळी असतील तिची निवड का, तर ती आहे 8t. समजते? पुन्हा तिथंच यायचं असेल तर 8d डिस्टन्स आहे हे कळालं आपल्याला, आणि त्याच्यावरून आपण काढलं दोघांचा रिलेटिव्ह स्पीड काढला. दोघं एकाच दिशेला होते म्हणून त्यांची वजाबाकी केली आणि परत तो फॉर्म्युला रिशफल केला आणि आपल्याला पाहिजे होता तशा फॉर्म्युलामध्ये सगळ्या किमती टाकून घेतल्या आणि उत्तर काढलं 8t. ऑप्शन क्रमांक 4 8t. समजतंय? समजायलाच पाहिजे. नसेल समजलं तर परत एकदा व्हिडिओ पहा, 2 ते 3 वेळेस पहा म्हणजे समजेल. जागे अभावी फक्त मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न. एका शासकीय संस्थेला 4 मुलांना राज्यस्तरीय सायकल स्पर्धेसाठी प्रायोजित करायचे आहे. 4 मुलांनाच फक्त स्पॉन्सरशिप द्यायची आहे. निवडीच्या सारख्याच क्षमतेचे 7 मुलं आहेत. 7 मुलं उपलब्ध आहेत, त्याच्यापैकी 4 जणांना सिलेक्ट करायचे. 7 जण कोणती? रॉजर, तानू, सिसिलिया, अमन, धनू, मीरा आणि गुन्ना. 1 2 3 4 5 6 7 इथे लिहितो मी. रॉजर, तानू, सिसिलिया, तीन झाले, अमन 4, धनू, मीरा, गुन्ना. शासकीय संस्थेला एका कुटुंबातून एकच मूल निवडायचे आहे, हे महत्वाचं आहे बघा. सगळ्यात एका फॅमिलीतून फक्त एका कुटुंबातून एकच मूल निवडायचे आहे आणि मुलगी आणि मुलगी यांची संख्या समान ठेवायची. आता 7 मुलं आहेत, त्याच्यापैकी 4 निवडायचे आहेत. मग त्याच्यापैकी काय असणार आहेत? 2 मुलं असणार आहेत आणि 2 मुली असणार आहेत. बरोबर, 2 मुलं आणि 2 मुली निवडायचे आहेत मला. 7 पैकी 4 निवडायचे आहेत आणि एका कुटुंबातून एक जण निवडायचे आहे. आता कुटुंब बघूया कोणते कोणते. यापैकी सिसिलिया आणि मीरा आणि गुन्ना ह्या मुली आहेत. सिसिलिया मुलगी आहे, मीरा मुलगी आहे आणि कोण? गुन्ना हे मुलगी आहे. रॉजर व तानू हे दोघेच भाऊ आहेत, म्हणजे मी यांची फॅमिली एकत्र करतो, बॉक्समध्ये टाकतो. सिसिलिया ही एकुलता एक मुलगा, अमनची एकुलती एक बहीण आहे. सिसिलिया हाही एकुलता मुलगा, अमनची एकुलती बहीण आहे. सिसिलिया आणि अमन हे कुटुंब आहे. सिसिलिया बहीण आहे, अमन हा भाऊ आहे. हे झालं फॅमिली, 2 फॅमिली झाल्या. मीरा आणि गुन्ना या एका कुटुंबातील नाही. ठीक आहे. मग पुढील पर्यायातील सर्वात अधिक स्वीकारार्ह घटक निवडा. चला आपण चेक करूया. पहिलं रॉजर, धनू, अमन आणि सिसिलिया. आता बघा, एकाच कुटुंबातून एक जण घ्यायचा आहे, पण याच्यामध्ये सिसिलिया, अमन जे की एका कुटुंबातील आहेत ते घेतलेले आहेत, अमन आणि सिसिलिया, म्हणजे हे ऑप्शन चुकला. तानू, सिसिलिया, मीरा व अमन. तानू, सिसिलिया, मीरा व अमन. परत एकदा सिसिलिया आणि अमन घेतलंय. एकाच कुटुंबातून एक जण घ्यायचं होतं, तर एका कुटुंबातून दोघांना घेतलंय, मग हे सुद्धा चुकलं. अमर, गुन्ना, रॉजर आणि मीरा. आता हे बघा, अमर कुठे आहे? अमर नाही, अमन कुठे आहे? अमन इथं आहे. ठीक आहे, एका फॅमिलीतून एक घेतला. गुन्ना यांची फॅमिली माहित नाही, ते सेपरेट म्हणून यांना घेतलं. रॉजर या फॅमिलीतून एक जण घेतला आणि मीरा ह्याला एक जण घेतला. म्हणजे हे वेगवेगळ्या फॅमिलीतून आपण घेतले आहेत. आता 2 मुलं 2 मुली येतात का? बघा, अमन मुलगा आहे, गुन्ना मुलगी आहे, रॉजर मुलगा, मीरा मुलगी. 2 मुलं 2 मुली एका कुटुंबातून एक जण, असे 7 पैकी 4 जण आपण घेतलेत. सगळ्या कंडिशन्स आपण फॉलो केल्या म्हणून आपलं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3, अमन, गुन्ना, रॉजर, मीरा. हे आपलं उत्तर आलेलं आहे.
बरोबर. सिसिलिया, तानू, मीरा, रॉजर. बघा, रॉजर आणि तानू एका फॅमिलीतून, हे सुद्धा दोघांना घेतले एकाच कुटुंबातून, हे ऑप्शन चुकीचं आहे. आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3, अमन, गुन्ना, रॉजर व मीरा. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. सगळ्या कंडिशन्स फुलफिल करायच्यात आपल्याला आणि तेव्हा आपण उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. म्हणून पहिल्यांदा मांडणी आपल्या प्रश्नांमधील दिलेल्या विधेची, डेटाची, इनपुटची ही व्यवस्थितरित्या करायची आणि मग आपल्या प्रत्येक प्रश्नाचा चौथा करायचा आहे. त्याला कट सेक्शन बायसेक्ट करत जायचे. एका एका फुल स्टॉप नंतर जो वाक्य आपलं तयार होतं किंवा एक वाक्याचा अर्थ आपण प्रत्येक मांडणीत करायचे, व्हिज्युअलायझेशन करायचं आणि मग त्याचं समीकरणामध्ये रूपांतर करायचं, गणितीय प्रक्रिया करायच्या आणि मग आपलं उत्तर येणार मित्रांनो. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपल्या या प्रश्नपत्रिकेमधील हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न वाचा, पाणी पितो. ए या लेखकाची 5 वेगवेगळी पुस्तकं आहेत. ए हा लेखक आहे, त्याची 5 पुस्तकं आहेत. बी या लेखकाची 3 वेगवेगळी पुस्तकं आहेत. बी ची 3 पुस्तकं आहेत. सी या लेखकाची 6 वेगवेगळी पुस्तकं आहेत. तर यातील किमान एक पुस्तक किती प्रकारे वाचकाला देता येईल ती संख्या निवडा. बरं, ठीक आहे. 1 ची 5, बी ची 3, सी ची 6, म्हणजे टोटल पुस्तक किती आहेत? 5 + 3 + 6 किती झाले? 5 आणि 3 8 आणि 6 14 पुस्तकं झालेत. किमान एक पुस्तक द्यायचंय. किमान एक पुस्तक म्हणजे 14 पैकी तुम्ही एक द्याल किंवा म्हणजे ऑर अधिक असतं आणि अँड आणि एक गुणाकार असतं. किंवा म्हटलंय 14 पैकी 2 पुस्तकं द्याल किंवा 14 पैकी 3 पुस्तकं द्याल किंवा म्हणजे म्हटलं की किमान एक पासून सुरुवात करायची. त्याच प्रकारे तुम्ही असं करत जाल 14 पैकी 4, 14 पैकी 5, 14 पैकी 6, 14 पैकी 7 अशा प्रकारे 14च्या 14 पुस्तकं तुम्ही देऊ शकता वाचकाला. मग आता हे सगळं काढायचं मित्रांनो, तुम्हाला हे सगळं काढायचं आणि त्यांची बेरीज करायची आणि आपलं उत्तर काढायचं. पण उत्तर कशात दिले बघा, उत्तर वेगळ्याच फॉर्मॅटमध्ये दिले मला. 2चा 10, 2^10 -1, 2चा 11वा वजा 1, 2चा 12वा घात वजा 1, 2चा 14वा घात वजा 1, या पद्धतीने काढता येईल का? ठीक आहे, आपण ट्राय करूया. समजा एक्झाम्पल घेतो मी आता. मला 2 पुस्तकं आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर. ही पुस्तकं मला वाचकाला द्यायची आणि किमान एक पुस्तक एका वेळेस द्यायचं. मग कशा प्रकारे देऊ शकतो मी? समजा मी पहिलं पुस्तक दिलं, नंतर हे दुसरं पुस्तक दिलं किंवा मी हे दोन्ही पुस्तकं दिले. म्हणजे मी ह्या 3 प्रकारे वाचकाला पुस्तक देऊ शकतो. जर किमान एक पुस्तक द्यायचं असेल, अशी कंडिशन लावली तर. म्हणजे 2 पुस्तकं असताना 3 प्रकारे देऊ शकतो. म्हणजे मी असं लिहू का? 2चा वर्ग वजा 1, म्हणजे 2चा वर्ग म्हणजे 4 वजा 1 आणि 3, म्हणजे 2 असेल तर मी 2चा वर्ग घेणार आणि वजा 1 करणार, म्हणजे मला 3 प्रकारे पुस्तक देता येतात. आता तसं चेक करूया. 3 पुस्तकं माझ्याकडे, 1, 2, 3. कशा प्रकारे मी देऊ शकतो हे पुस्तक वाचकाला आणि किमान एक पुस्तक द्यायचे? पहिल्यांदा मी 1 नंबरचं पुस्तक दिलं, नंतर 2 नंबरचं पुस्तक दिलं, नंतर 3 नंबरचं पुस्तक दिलं, नंतर 1 आणि 2 दिलं, नंतर 2 आणि 3 दिलं, नंतर 3 आणि 1 दिलं आणि सगळ्यात शेवटी 1, 2, 3 दिलं. अशा प्रकारे मी वाचकाला पुस्तक दिले. किती वेळेस दिले मग? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 प्रकारे दिले. मग जर 3 पुस्तकं 7 प्रकारे दिले, मग मी असं लिहू का? 2चा घन वजा 1, 8 वजा 1, 7. म्हणजे हे प्रूव्ह झालं की जर 2 पुस्तक असेल तर मी लिहिणार 2चा दुसरा घात वजा 1. 3 पुस्तक असेल तर मी लिहिणार 2चा तिसरा घात वजा 1. जर 14 पुस्तके असतील मग कसं लिहिणार मी? सोपं आहे. 2चा 14वा घात वजा 1. सिंपल. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. 2चा 14वा घात वजा 1. 2 पुस्तक असताना 2चा दुसरा घात वजा 1. 3 पुस्तक असताना 2चा तिसरा घात वजा 1. 14 पुस्तक असताना 2चा 14वा घात वजा 1. हेच उत्तर येणार. आणि तुम्ही जरी हे काढलं तरी तेच उत्तर येणार. पण फॉर्मॅट कोणता आहे आपल्याला? हा फॉर्मॅट सांगितला आहे म्हणून आपण त्या फॉर्मॅटमध्ये उत्तर काढलेलं आहे. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. खूप छान प्रश्नपत्रिका होती. माझ्या मते ही प्रश्नपत्रिका अवघड
म्हणजे डिफिकल्ट लेवलला होती. खूप सारे प्रश्न हे मिड रेंज, मिड लेवल, मिड डिफिकल्टच्या वरच्या टप्प्यामध्ये येत होते. तरी आपण खूप बेसिकपासून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप तुम्हाला सगळं समजलं असेल आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन कसं करायचं हे सुद्धा त्यामध्ये समजलं असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब, शेअर सगळ्यात जास्त करा. कारण की तुमच्या एखाद्या मित्राला याची गरज असेल तर त्याचंसुद्धा आपले एक्सप्लेनेशन पोहोचवा. अभ्यास करताय, करायलाच पाहिजे. तब तक धन्यवाद, टेक केअर आणि अभ्यास चालू ठेवा मित्रांनो.